न बालू न पापिता। मी माता भगिनींना विनंती करेन, आपल्या घरातल्या लेकराला प्रत्येक रविवारी एक एक हरिपाठाचा अभंग पाठ करत घेऊन चला। आयुष्याचे शिदोरी आपल्या लेकराची जवळ होईल। रामायणातले प्रसंग सांगा, महाभारतातले प्रसंग सांगा, तो सत्वगुणी कसा होईल याची काळजी घ्या। कोवळे झाड वाकवावे तसे वाकते, आणि ते झाड झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते पण वाकत नाही। अशा प्रकारची महत्वाची गोष्ट आहे। तेव्हा बालपणाचे संस्कार अत्यंत महत्वाचे। मी प्रसंग ऐकलाय, एक मुलगा शाळेत जायचा, शेजारी मुलाची पेन्सिल गुपचाप आपल्या पिशवीत टाकायचा, घरी येऊन आईला दाखवायचा। आईनं काही नाही म्हणायचं, त्याला वाटलं आईला सुद्धा मान्य आहे। बघता बघता पेन वया पुस्तकं चोरता चोरता लहानाचा मोठा झाला आणि त्याच्याकडे फार मोठी चोरी घडली आणि त्या चोरीमध्ये खून पडला, सिद्ध झाला, त्याला फाशीची शिक्षा झाली। विचारलं, आता तुला फाशी देणार शेवटची इच्छा काय आहे? काय नाही म्हटलं, मला घरी घेऊन जा, आईचं मला दर्शन घेऊ द्या आणि मग त्या फाशी। काय मात्र बघताय, बेड्या घातल्या, त्याला घरी नेला। आई उभी होती दर्शन घेण्याकरता, खाली जो वाकला तो आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काढकन फोडला, अंगठ्याचा तुकडा पडला। आई मोठमोठ्याने रडायला लागली। पोलीस झोपले, मूर्खा, फाशीला जायचं नाही, आईचं दर्शन घ्यायचं, पायाचा अंगठा तोडलास, केलं ते बरोबर केलं, कारण मला फाशीला जाण्याची वेळ आली इच्छेमुळे। हिनं जर मला बालपणापासून चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली असते। माता भगिनीवर फार मोठी जबाबदारी आहे, वडिलांवर जबाबदारी आहे। आपल्या भागामध्ये काही संस्था शिक्षण संस्था असतील तर त्या संस्थेमध्ये आपली मुलं पाठवा। आमच्या आळंदीच्या जोग महाराज संस्थेची